नमस्कार मित्रांनो, सागर बिल्डकॉन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण पाहणार आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमधल्या काही महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजी किंवा जे काही महत्त्वाचे टर्म्स आहेत किंवा काही फॉर्म्युला आहेत ते आपल्याला माहीतच असले पाहिजेत. त्याच्याशिवाय आपल्याला कोणत्याही एक्झाममध्ये 5 ते 10 मार्क आपल्याला मिळतच नाही. आणि सिव्हिल इंजिनिअरिंग म्हटलं का सिमेंट, कॉन्क्रीट, खडी, वाळू हे आलंच. त्यामुळं हे लोकांच्या लक्षातच राहत नाही. तुम्ही किती अभ्यास केला तरी देखील हे बेसिक आहे. तुम्ही साईटवर काम करा किंवा तुम्ही जॉब पकडा, गव्हर्नमेंटमध्ये जावा, कुठेही जावा, तुम्हाला हे अत्यंत बेसिक माहिती आहे किंवा तुम्ही स्वतःचा व्यवसाय करा, हे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे अत्यंत छोटा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ पूर्ण पहा. एक्झामच्या दृष्टिकोनातनं आणि फील्डच्या दृष्टिकोनातनं, म्हणजे साईटवर जरी जॉब करत असला तरी देखील महत्त्वाचं आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगमधले काही महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजी आहेत, काही मिक्स प्रपोर्शन असतात, ते तुम्ही समजून घ्या. IBPS असो, TCS असो किंवा कोणती एक्झाम असो, याच्यावरती वन लाईनर क्वेश्चन हे पडणारच. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझे सगळे सोशल मीडिया लिंक आहेत. ते सगळे सोशल मीडिया लिंक जॉईन करा. विशेषतः माझं जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा आणि टेलिग्राम चॅनलला देखील तुम्ही जॉईन व्हा. तर तुम्हाला इथून पुढं आपली क्वालिटी आणि क्वांटिटी कशा पद्धतीनं आहे ते समजून येईल. सुरुवात करतोय सिव्हिल इंजिनिअरिंगमधल्या कन्स्ट्रक्शन नोट्स. आता काय केलं हे माहीतच नाही. हे जे नॉमिनल मिक्स आहेत, हे नॉमिनल मिक्स तुम्ही पाहू शकता. M5 1:5:10 म्हणजे काय? एक सिमेंट आहे, ही सँड आहे आणि ही कोर्स ॲग्रिगेट आहे, किंवा ही फाईन सँड आहे, ही कोर्स ॲग्रिगेट आहे, असा त्याचा अर्थ आहे. M5चं काय आहे? 1:5:10. ओके. त्यानंतर M7.5चं काय झालं? 1:4:8. आता हे 5चं 4 कसं झालं? 5चं 4 कसं झालं? तर M7.5 म्हणजे ताकद वाढली म्हणून पोतं सिमेंटचं एकच टाकताय, परंतु तुम्ही खडी कमी केली, 4 केली, आणि इथं 10 पाट्या टाकत होते, इथं तुम्ही 8 पाट्या खडी केली, असा त्याचा अर्थ आहे. किंवा इथं 5 किलो टाकत होते, 4 किलो टाकली, इथं 10 किलो टाकत होतं कोर्साकडे, इथं 8 किलो टाकली तुम्ही, थोडक्यात 1 किलो सिमेंटला. त्याच्यामुळे काय झाली? ताकद वाढली आणि हे आकडे जे आहेत ते कमी झाले, असा त्याचा अर्थ आहे. M5 1:5:10, M7.5 1:4:8, M10 1:3:6, M15 1:2:4. हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे सगळे आपण PCCला वापरतो. ओके. आणि M20 जे आहे ते 1:1.5:3 आहे. हे दोन तुम्ही लक्षात ठेवा. हे सगळे परीक्षेला कन्फ्यूज करू शकतात. M15 म्हणजे काय आहे? 1:2:4 आणि M20 1:1.5:3 याचे दुप्पट आहे, म्हणजे 1:2x. हे झाले नॉमिनल मिक्सेस. हे साधारणतः M20 M25 पर्यंत नॉमिनल मिक्सेस असतात, परंतु तिथून पुढे जे असतं ते डिझाईन मिक्स प्रपोर्शन आणि त्याच्यानुसार ते कॅल्क्युलेशन काढले जातात. हे अंदाजे फक्त साईटवरती थंब सारखं याचा आपण उपयोग करू शकतो. IS स्टँडर्ड म्हणजे इंडियन स्टँडर्ड कोडनुसार M20 हे RCCसाठी वापरलं पाहिजे. कोणतेही RCC असो, मिनिमम M20 हे वापरलं पाहिजे असं सांगितलेलं आहे. हे जे आहे ते PCसाठी वापरले जातात. PCC प्लेन सिमेंट कॉन्क्रीटसाठी हे वापरले जाते. M5 M7.5 M10 M15 आणि M20. आता याच्यावरती क्वेश्चन कसे पडतात? कोणतीही एक्झाम असू द्या, IBPS घेऊ द्या, TCS घेऊ द्या, MPS घेऊ द्या, UPS घेऊया, एकतरी याच्यावरती हे नॉमिनल मिक्स प्रपोर्शन विचारणार किंवा हे नॉमिनल मिक्स देणार आणि इकडं पर्याय देणार, जोड्या लावा देणार, किंवा याचं प्रपोर्शन देणार. तर किती kg सिमेंट लागेल, किती पोतं सिमेंट लागेल, लक्षात आलं का तुमच्या? किती किलो किंवा किती मीटर क्यूब सिमेंट लागेल, वाळू लागेल, सँड लागेल, असे क्वेश्चन सुद्धा येऊ शकतात तुम्हाला 1 मार्क 2 मार्काचे. त्यामुळे हे नॉमिनल मिक्स तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. अतिशय महत्त्वाचं आहे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या दृष्टिकोनातून. एवढे तर तुम्ही लक्षात ठेवा. M20च्या पुढचे जे आहे ते या ठिकाणी तुम्ही डिझाईन मिक्सच्या माध्यमातून करू शकता. त्यानंतर सिमेंट बॅग, हे मी त्याला डायरेक्टच काढून दिले. हे जे मी तुम्हाला दिले हे डायरेक्ट काढून दिले. सिमेंट बॅग रिक्वायर्ड फॉर 1 मीटर क्यूब असा जर क्वेश्चन आला, म्हणजे क्वेश्चन 2 ते 3 लाईनमध्ये येणार आहे, परंतु त्याचं डायरेक्ट काय सांगणार क्वेश्चनमध्ये? सिमेंट बॅग रिक्वायर्ड फॉर 1 मीटर क्यूब ऑफ M10. आता काय आपल्याला माहिती आहे, त्याने काय देणार? द सिमेंट प्रपोर्शन किंवा कॉन्क्रीट प्रपोर्शन ॲज 1:3:6. आता 1:3:6 म्हणजे आपल्या लक्षात आलं पाहिजे M10 आहे. M10साठी 1 मीटर क्यूब जर कॉन्क्रीट बनवायचं असेल तर किती बॅगा लागतात? हे स्टँडर्ड आहे. हे मी सगळं कॅल्क्युलेशन करून ठेवले. हे 4.5 पर्याय दिसला का पर्यायमध्ये हाणून टाकायचा. 4.5 बॅगा लागतात. ओके. 4.5 घ्या किंवा इज इक्वल टू 5 घ्या. जर 4.5 पर्याय नसेल तर 4-5 पर्याय असेल, 4 पर्याय नसेल, 6 पर्याय नसेल तर 5 मारायचा. लक्षात आलं? 4 असेल 4.5 4.5 मारायचं. हे 4.5 बॅगेचे उत्तर येते. M15 काय आहे? प्रश्न कसा असतो माहिती आहे का? 1:2:4 सिमेंट कॉन्क्रीट इज प्रिपेअर्ड फॉर 1 मीटर क्यूब व्हॉल्यूम, देन व्हॉट क्वांटिटी ऑफ सिमेंट बॅग्स और व्हॉट kg ऑफ सिमेंट बॅग इज रिक्वायर्ड. डायरेक्ट तुम्ही मारू शकता पर्यायमध्ये 6.5 बॅग. M15साठी बरं का, 1:2:4 M15साठी 6.5 बॅगा लागतात. म्हणजे M10साठी 4.5 बॅगा, M15साठी 6.5 बॅगा, आणि M20 म्हणजे RCC आहे 1:1.5:3. RCC म्हणजे ताकद वाढते का नाही, म्हणून याला बॅगा सुद्धा जास्त लागल्या. कळलं का? तुमच्या लक्षात आलं का? असा त्याचा अर्थ आहे. 8 बॅगा सिमेंट या ठिकाणी लागतं. 8 बॅगा. ॲक्च्युली याचं उत्तर 6.3 येते, परंतु 6.5 आपण पकडतोय. ओके. 6.3. ओके. 6.5 किंवा 7 जरी केले तरी चालते.
M15चं उत्तर. तर हे डायरेक्ट लक्षात ठेवा. एक्झाम्पल क्वेश्चन पडणार आहे 1 मीटर क्यूब सिमेंट कॉन्क्रीट तयार करण्यासाठी, परंतु हाय असं पडणार नाही. M10 म्हणणार आणि त्याचा या ठिकाणी हे देणार, रेशो देणार. किती सिमेंट बॅगा लागतील, तर 4.5 बॅगा. M15साठी 6.5 बॅगा, 6.3, 6.5 अशा बॅगा लागतात, किंवा 7 बॅगा घ्या. आणि M20साठी 8 बॅगा लागतात. ओके. त्यानंतर पुढं वॉटर रिक्वायरमेंट, हे सुद्धा मी डायरेक्ट काढून दिले. हे डायरेक्ट तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. हे जे क्वेश्चन आहेत ते मोठ्या AE JEE लेवलच्या एक्झामला येऊ शकतात. हे डायरेक्ट मी तुम्हाला काढून दिले. 1 मीटर क्यूब सिमेंट बनवण्यासाठी M20 ग्रेडचं जर सिमेंट बनवायचं असेल नॉमिनल मिक्सचं, तर जवळपास 180 ते 200 लिटर वॉटर लागते. हे तुम्ही लक्षात ठेवा. डायरेक्ट पर्यायामधनं मारू शकता. 180 ते 200 लिटर वॉटर लागते. M15साठी त्याच्यापेक्षा कमी लागणार, कारण ताकद कमी आहे. आणि M10साठी त्याच्यापेक्षा कमी लागणार, कारण पुन्हा ताकद कमी असणार आहे. म्हणून M10साठी किती, 120 ते 135 लिटर वॉटर लागते. M15साठी 160 ते 175 लिटर वॉटर लागते. आणि M20साठी हे तुम्ही लक्षात ठेवा 180 ते 200 लिटर वॉटर लागते. तर पर्याय मारायचा. फक्त तिथं क्वेश्चन असा पाहिजे 1 मीटर क्यूबच पाहिजे बरं का, कारण हे आपण 1 मीटर क्यूबला काढतो स्टँडर्ड एक लक्षात राहण्यासाठी. 2 मीटर क्यूब म्हणलं गुणिले 2 करू शकता, त्याचा विषय नाही. परंतु 1 मीटर क्यूबसाठी एक स्टँडर्ड आपण गणिती कॅल्क्युलेशन करून काढलेलं आहे. 180 ते 200 लिटर वॉटर. M15साठी 160 ते 175 लिटर आणि M10साठी 120 ते 135 लिटर. त्यानंतर ड्युरेबिलिटी रिक्वायरमेंट आहे 456 नुसार सांगितलेलं आहे. माइल्ड एक्सपोजर वॉटर सिमेंट रेशो. ड्युरेबिलिटीसाठी काय काय लागतं इंडियन स्टँडर्ड कोड 456 नुसार. जर माइल्ड एक्सपोजर कंडिशन असेल तर वॉटर सिमेंट रेशो 0.55 ठेवा आणि मिनिमम ग्रेड जी आहे ती M20 वापरा असं ते म्हणते. जर कंडिशन माइल्ड एक्सपोजर असेल, म्हणजे एक्सपोज जो होणार आहे तो माइल्ड असेल, म्हणजे नॉर्मल असेल, तर वॉटर सिमेंट रेशो 0.55 वापरा आणि मिनिमम ग्रेड M20 वापरले तरी चालते. हे कोण सांगतं, इंडियन स्टँडर्ड IS 456 सांगतं. कोड RCCचा कोड आहे. जर कंडिशन मॉडरेट असेल तर वॉटर सिमेंट रेशो हा 0.50 व्हा. हो का, वॉटर सिमेंट रेशो जेवढा जास्त वापरला म्हणजे वॉटरचं कंटेंट जास्त झालं, बरोबर आहे. वॉटर सिमेंट रेशो म्हणजे काय, 100 लिटर वॉटर 200 लिटर सिमेंटला, असं त्याचा अर्थ आहे. एक गेलं तर 0.5 आलं, म्हणजे 100 लिटर पाणी मिक्स करा 200 लिटर सिमेंट टाकल्यावर, किंवा 100 kg पाणी मिक्स करा 200 kg सिमेंट टाकल्यावर, 4 पोत्याला 100 लिटर पाणी, असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे जितकं तुम्ही वॉटर सिमेंट रेशो वाढवचाल तितकी त्याची ही पण स्ट्रेंथ पण कमी येणार आहे. वर्कॅबिलिटी जरी वाढली तरी स्ट्रेंथ कमी येणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणून आता मॉडरेट जर कंडिशन असेल तर वॉटर सिमेंट रेशो 0.50 करा आणि मिनिमम ग्रेड M25 वापरा म्हणून सांगितले त्याने. तर सिव्हिअर कंडिशन आहे. सिव्हिअर कंडिशन जर असेल तर वॉटर सिमेंट रेशो जास्त ठेवून चालेल का, नाही. मग तो काय करायला लागेल, कमी करायला लागेल, कारण वॉटर सिमेंट रेशो जितका जास्त ठेवेल तितकी स्ट्रेंथ कमी येणार आहे, कारण सगळं वलं होणार, पाणी होणार, सगळं पातळ होणार माल कॉन्क्रीटचा. त्यामुळे वॉटर सिमेंट रेशो जर सिव्हिअर कंडिशन असेल तर आपल्याला घट्ट माल करायचा असेल तर 0.45 हा वॉटर सिमेंट रेशो ठेवायचा आणि मिनिमम ग्रेड M30 वापरा. हे मी सांगत नाही, IS 456 सांगते. हे तुम्ही लक्षात ठेवा. याच्यावर क्वेश्चन पडतात 1 लाइनरचे. इफ द एक्सपोजर कंडिशन्स if the exposure conditions are severe, then what quantity, how much grade of concrete is used. डायरेक्ट उत्तर येते. मॉडरेट असेल तर M25, माइल्ड असेल तर M20, मॉडरेट असेल तर M25, सिव्हिअर असेल तर M30 वापरा म्हणते RCC, व्हेरी सिव्हिअर असेल तर M35 वापरा म्हणते, आणि एक्स्ट्रीम असेल तर M40 वापरा म्हणते. लक्षात आलं. पण वॉटर सिमेंट रेशो 0.55, 50, 45, 45, 40 करा. वॉटर सिमेंट रेशो कमी करत आणला. लक्षात आलं काय. आणि हे फक्त आपल्याला 1S, 1.5S, 3, 1S, 2S, 4 हे फक्त आपण नॉमिनल मिक्स काढू शकतो. M15, M20, M20चंच 1S, 1.5S, 3 हे काढू शकत नाही. हे डिझाईन मिक्स असतात. लक्षात, हे अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यावर 15-20 क्वेश्चन तयार होऊ शकतात. लक्षात घ्या. ड्युरेबिलिटी रिक्वायरमेंट IS 456. माइल्ड एक्सपोजर, पुन्हा एकदा मी सांगतो, माइल्ड एक्सपोजर असेल तर वॉटर सिमेंट रेशो 0.55, मिनिमम ग्रेड M20. मॉडरेट असेल तर वॉटर सिमेंट रेशो 0.50, मिनिमम ग्रेड M25. सिव्हिअर असेल तर वॉटर सिमेंट रेशो 0.45, मिनिमम ग्रेड M30. व्हेरी सिव्हिअर असेल तर वॉटर सिमेंट रेशो 0.45, मिनिमम ग्रेड M35 आणि एक्स्ट्रीम असेल तर वॉटर सिमेंट रेशो 0.40, मिनिमम ग्रेड M40. लक्षात आलं तुमच्या. म्हणजे माइल्डपासून जायचं, माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर, व्हेरी सिव्हिअर, एक्स्ट्रीम. कसं करायचं, 20, 25, 30, 35, 40, 0.55, 0.50, 0.45, 0.45, 0.40. ओके. त्यानंतर सॉरी, आता पुढचा एक क्वेश्चन आहे बरं का, अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे. स्टँडर्ड डेन्सिटी जे आहेत ना, हे याच्यावर क्वेश्चन पडतात. आता ह्या स्टँडर्ड डेन्सिटीचा उपयोग तुम्हाला सिमेंटच्या किती बॅग लागतील हे काढण्यासाठी पण होतो, किंवा डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतात. व्हॉट इज द स्टँडर्ड डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे काय, मास पर युनिट व्हॅल्यू. मास काय करतो, kg पर मीटर क्यूब. व्हॉट इज द स्टँडर्ड डेन्सिटी किंवा वेट डेन्सिटी. स्टँडर्ड डेन्सिटी विचारली 1440 kg पर मीटर क्यूब आहे. आता ही स्टँडर्ड डेन्सिटी म्हणजे ही बल्क डेन्सिटी, मास डेन्सिटी आहे, आणि मास पर व्हॅल्यूम आहे. ओके. तर हे विचारू शकतात एक्झाम्पलसाठी. वेट डेन्सिटी वेगळी असते. आता बघा, सिमेंटची किती आहे, 1440 kg पर मीटर क्यूब. त्यानंतर सँडची किती आहे बघा, सँडची 1600 kg पर मीटर क्यूब आहे.
तुम्ही लक्षात ठेवा. ॲग्रिगेटची 1450, 1500 पकडा लक्षात राहण्यासाठी. सँड 1600 ॲग्रिगेट. आणि सँड ही लहान लहान असते ना, त्याच्यामध्ये त्याची डेन्सिटी सुद्धा जास्त येते. ॲग्रिगेट मोठी मोठी असते, त्यामुळं वायड जास्त येणार, त्यामुळे याचं वजन थोडं कमी आहे, 100 कमी आहे. 1600 kg पर मीटर क्यूब, 1450 kg पर मीटर क्यूब. रेनफोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट RCC किती आहे? 24 ते 25 किलो न्यूटन पर मीटर क्यूब. म्हणजेच काय? 24 ते 25,000 न्यूटन पर मीटर क्यूब. म्हणजेच काय? 2400 kg पर मीटर क्यूब असा त्याचा अर्थ आहे. 2400 kg पर मीटर क्यूब. स्टीलची 7850. कॉन्क्रीट आहे 1440 kg पर मीटर क्यूब. स्टील 7850. त्यानंतर वाटरची 1000 तुम्हाला माहिती आहे. ब्रिक 1800 आहे. ग्रॅनाइट 2600 ते 2700 kg पर मीटर क्यूब. ग्लास 2500. हे डायरेक्ट क्वेश्चन एक मार्कला येऊ शकतो. व्हॉट इज द डेन्सिटी इन kg पर मीटर क्यूब ऑफ ब्रिक? 1800. ग्रॅनाइट 2600 ते 2700. ग्लास 2500. PVC 1350 ते 1450. हे तुम्ही पाहून लक्षात ठेवू शकता. पुढे बघा, त्यानंतर आयर्न वर्सेस स्टील वर्सेस स्टेनलेस स्टील. आता आपल्याला माहिती आहे आयर्न म्हणजे लोखंड, स्टील म्हणजे लोखंड, स्टेनलेस स्टील म्हणजे लोखंडच आहे. आपण म्हणतो आपण लोखंड वापरतो आपण बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करताना. आपण त्याला विचारताना आपण काय विचारतो किंवा बोलताना काय म्हणतो? तुम्ही किती स्टील आणले बांधकामाला? मग आपण असं का म्हणत नाही किती लोखंड आणले म्हणत नाही, किती स्टील आणलं. त्याचं कारण आहे, आणि ज्यावेळी आपण आयर्न काढलं जातं किंवा लोह जे काढलं जातं जे काही खाणीतनं असेल किंवा कारखान्यातनं, तर ते काय हाय असं आपण कच्चं वापरत नसतो बांधकामाला. त्याच्यामध्ये कार्बन मिक्स केलं जातं, आणि कार्बनचं काय पर्सेंटेज मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये हार्डनेस येतो, आणि म्हणून आपण त्याला काय म्हणतो? स्टील हे नाव दिले. त्याचबरोबर ते गंजू नाही म्हणून थोडेसे काही ट्रीटमेंट केलं जातं, म्हणून त्याला आपण स्टील नाव दिलं. डायरेक्ट प्युअर आयर्न जे आपण काढतो ते काय डायरेक्ट वापरत नाही आपण. कास्ट आयर्न आहे असं बांधकाम करण्यासाठी, मोठे मोठे कन्स्ट्रक्शन करण्यासाठी. आणि स्टेनलेस स्टील म्हणजे काय? स्टेनलेस स्टील म्हणजे काय? पुन्हा हे या ठिकाणी काही गोष्टी खाद्यपदार्थ करण्यासाठी वगैरे त्याला वेगवेगळ्या पद्धतीची ट्रीटमेंट केली जातात, क्रोमियमच्या वगैरे, म्हणून या ठिकाणी त्याला आपण स्टेनलेस स्टील म्हणतो. स्टेनलेस स्टीलची आपण भांडी वापरतो खाण्यासाठी. स्टील जे आहे लोखंड, त्याच्यापासून आपण जेवण करायची भांडी वापरत नाही, परंतु स्टेनलेस स्टीलची वापरतो. म्हणजे त्याला फूड ग्रेडमध्ये कन्वर्ट केलं जातं, असा त्याचा अर्थ आहे. हे इतकं महत्त्वाचं नाही, परंतु आयर्न स्टील हे आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये महत्त्वाचं आहे, म्हणून आपण फक्त समजण्यासाठी मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. आयर्न म्हणजे काय? Fe म्हणजे काय आहे? प्युअर Fe, लो स्ट्रेंथ, रस्ट इझिली. लक्षात आलं? आता कन्स्ट्रक्शन स्टील काय असतं? Fe प्लस कार्बन. काय कार्बन टाकलं जातं? मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, हाय स्ट्रेंथसाठी आणि यूज इन RCC रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीटमध्ये यूज करायचं आहे, आणि स्ट्रेंथ येण्यासाठी कार्बन टाकलं जातं कन्स्ट्रक्शन स्टील. आणि स्टेनलेस स्टीलमध्ये काय आहे? Fe तर आहेच, म्हणजे आयर्न तर आहे, पण क्रोमियम ग्रेटर दॅन 10.5%, त्याच्यामध्ये क्रोमियम मिक्स केलं जातं. क्रोमियम का मिक्स केलं जातं? तर करोजन पकडू नये, करोजन रेजिस्टन्स. ओके, म्हणून क्रोमियम मिक्स केलं जातं. आणि 304 ग्रेड रिकमेंडेड फॉर युटेन्सिल्स, म्हणजे त्या स्टेनलेस स्टीलमध्ये 304 हा एक ग्रेड आहे, आपण फूड ग्रेड म्हणतो तशा पद्धतीनं. फूड ग्रेड म्हणजे खाण्यासाठी योग्य असणारी भांडी. 304 ग्रेड रिकमेंड कशासाठी केला जातो? युटेन्सिल्ससाठी, भांड्यासाठी. त्यानंतर स्टेनलेस स्टील ग्रेड काय आहेत बघू एकदा, फास्ट बघूया. 304 18.8 बेस्ट फॉर फूड युटेन्सिल. 18.8 म्हणजे काय आहे माहीत आहे? 18.8चा अर्थ असा आहे, निकेल आणि क्रोमियमचं प्रमाण किती आहे असा त्याचा अर्थ आहे. 304 18.8 क्रोमियम निकेल बेस्ट फॉर फूड युटेन्सिल हा सगळ्यात चांगला असतो. 316 बेटर करोजन रेजिस्टन्स, कोस्टल एरियामध्ये याचा उपयोग केला जातो, म्हणजे समुद्र किनारपट्टीवरती तिथले लोक याची भांडी वापरू शकतात 316 ग्रेडची. आणि 430 हा सगळ्यात बोगस आहे. 18 जोडू मॅग्नेटिक, याच्यामध्ये लोखंडचं प्रमाण असतं. लोअर करोजन रेजिस्टन्स, म्हणजे याच्यामध्ये करोजन रेजिस्टन्स जास्त नसतो, म्हणजे याला हे लागू शकतो, म्हणून ही भांडी स्वस्त असतात. कळलं का? हे समजून घ्या. त्यानंतर आता मी तुम्हाला स्टीलची उगाच अशीच माहिती सांगितली जनरल नॉलेजसाठी. आता सेंटरिंग म्हणजे काय, शटरिंग म्हणजे काय? काही लोक म्हणतात सेंटरिंग आणि शटरिंग एकच आहे. नाही बाबांनो, सेंटरिंग म्हणजे काय आणि शटरिंग म्हणजे काय यातला फरक आहे. शटरिंग म्हणजे काय? हा जर बीम असेल तर हा बीम तयार करण्यासाठी मी ह्याच्याकडनं ज्या काही फळ्या लावलेल्या असतील त्या इकडून एक आणि इकडून एक, ह्या ज्या काही फळ्या लावलेल्या आहेत ह्या ज्या फळ्या लावलेल्या आहेत याला म्हणायचं शटरिंग. ओके, ह्या बीमला तयार करण्यासाठी, हा बीम तयार करण्यासाठी मी दोन्ही बाजूनं, बीम असेल कॉलम असेल, हा बीम तयार करण्यासाठी मी दोन्ही बाजूने ज्या काही फळ्या लावल्या, लावलेल्या आहेत त्याला म्हणायचं शटरिंग. हे समजून घ्या. आणि सेंटरिंग म्हणजे काय? हा स्लॅब आहे, ह्या स्लॅबच्या ह्या प्लेटा आहेत, या प्लेटाला खाली जो काही बांबू लावतो मी, हा जो काही बांबू लावतो मी, बांबू हा बांबू जो लावतोय त्या बांबूला म्हणायचं सेंटरिंग. म्हणजे खालून जो आजार देतो आपण व्हर्टिकल प्रॉप्स म्हणायचं, त्याला काय म्हणायचं? प्रॉप्स, त्याला म्हणायचं सेंटरिंग. आणि शटरिंग म्हणजे काय? कडनं ज्या प्लेटा लावल्या जातात, प्लायवूडच्या असतील, लाकडाच्या असतील, लोखंडाच्या असतील, त्याला म्हणायचं शटरिंग. समजून घ्या. शटरिंग मोल्ड गिव्हिंग शेप टू कॉन्क्रीट, म्हणजे कॉन्क्रीटला शेप देण्यासाठी जे काही लावलं जातं त्याला म्हणायचं शटरिंग. शटरिंग म्हणजे फॉर्मवर्क, आपण म्हणतो ना फॉर्मवर्क, हे सेंटरिंग झालं. आणि सेंटरिंग म्हणजे काय? सपोर्ट सिस्टीम बिलो शटरिंग, म्हणजे ही काही सेंटरिंग लावलं, याला खाली जो सपोर्ट दिलेला आहे याच्यामध्ये तुम्ही कॉन्क्रीट फ्लोअर केलं, हे 2D डायग्राम दाखवतोय. हा झाला प्रॉप्स, हा झाला सेंटरिंग, आणि हा झाला सगळा शटरिंग. याला आपण फॉर्मवर्क म्हणतो. सेंटरिंग म्हणजे काय? सपोर्ट बिलो शटरिंग.
हे असंच मी तुम्हाला फक्त ॲज अ जनरल नॉलेज म्हणून माहिती सांगितली. याच्यावरही क्वेश्चन एका दुसरा पडू शकतो, डिफरन्स बिटवीन काय किंवा सेंटरिंग म्हणजे काय व्याख्या पडू शकते. वर जे तुम्हाला सांगितलं ते अतिशय महत्त्वाचं. त्यानंतर प्रॉप्स अँड स्कॅफोल्डिंग. मी आताच तुम्हाला सांगितलं प्रॉप्स काय, व्हर्टिकल ॲडजस्टेबल सपोर्ट अंडर स्लॅब्स बीम्स, आणि स्कॅफोल्डिंग टेम्पररी वर्किंग प्लॅटफॉर्म फॉर लेबर. ओके, स्कॅफोल्डिंग कळलं. प्रॉप्स म्हणजे व्हर्टिकल, आणि जे काही प्लास्टर करण्यासाठी जे काही अशा पद्धतीनं जे काही गवंडी हे तयार करतात, स्कॅफोल्डिंग तयार करतात प्लास्टर करण्यासाठी, इथं उभारून. ओके, तर हे झालं, हे सगळं स्कॅफोल्डिंग झालं. त्यानंतर फॉर्मवर्क प्रेशर कॅल्क्युलेशन. आता फॉर्मवर्कमध्ये पण एक प्रेशर येतं, त्याला आपण हायड्रोस्टॅटिक प्रेशर म्हणतो. किती उंचावरनं या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट टाकायचं. तर ते फॉर्मवर्क प्रेशर कॅल्क्युलेशन जे आहे P इज इक्वल टू गॅमा एचने केलं जातं. P इज इक्वल टू गॅमा इंटू एच. P इज इक्वल टू गॅमा एचने ते काढलं जातं. तर गॅमा फॉर RCC इज अप्रॉक्सिमेटली 24 किलो न्यूटन पर मीटर क्यूब, 2400 kg पर मीटर क्यूब. ओके, 24 किलो न्यूटन पर मीटर क्यूब. एक्झाम्पल, 3 मीटर कॉलम इज ग्रेटर दॅन 72 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर ॲट बॉटम. काय म्हणले, 3 मीटरचा कॉलम असेल, हा समजा 3 मीटरचा कॉलम आहे, याची हाईट जर 3 मीटर असेल तर 72 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर ॲट बॉटम. हा जर 3 मीटरचा कॉलम असेल, 3 मीटरचा जर कॉलम असेल तर याच्या बॉटमला हे या ठिकाणी 72 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर इतकं बॉटमला या ठिकाणी हायड्रोस्टॅटिक प्रेशर येतं. वरून जर तुम्ही सिमेंट वतलं तर त्याच्यामध्ये, वरून जर तुम्ही सिमेंट याच्यामध्ये वतलं तर याच्या बॉटमला जे आहे तर 72 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर ॲट बॉटमला हायड्रोस्टॅटिक प्रेशर यायचे. म्हणून स्लो पोरिंग रिड्युसेस ॲक्च्युअल प्रेशर. स्लो पोरिंग करायचं असतं, ते हायड्रोस्टॅटिक प्रेशर लय फास्ट जर तुम्ही टाकलं तर येऊ शकतो. फॉर्मवर्क प्रेशर कॅल्क्युलेशन. फॉर्मवर्कवरती किती प्रेशर येईल ते कसं कळलं जातं. हायड्रोस्टॅटिक प्रेशर P इज इक्वल टू गॅमा एच, गॅमा इंटू एच. एच म्हणजे काय, हाईट. गॅमा म्हणजे काय, गॅमा म्हणजे अप्रॉक्सिमेटली 24 किलो न्यूटन पर मीटर क्यूब. गॅमा म्हणजेच बल्क युनिट वेट नाही, युनिट वेट ऑफ कॉन्क्रीट काय आहे, 24 किलो न्यूटन पर मीटर क्यूब. 24 गुणले एच किती आहे, हाईट 3 आहे. 24 ठीक आहे, 72. समजा हे 24 आलं, हाईट समजा 5 असेल तर 24 गुणले 5 किती झालं, 5 24 0 पासून 12 120 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर ॲट बॉटम. हे असं काढायचं. याच्यावर एखादा क्वेश्चन पडू शकतो 1 मार्कचा. तर हे सगळं आहे मित्रांनो, हे बेसिक नॉलेज आहे. अजून दुसरा देखील मी व्हिडिओ तयार करणार आहे, तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता. स्टँडर्ड डेन्सिटी तुम्ही लक्षात ठेवा. RCCची काय आहे, सिमेंटची काय आहे, मोकळ्या सिमेंटची 1440, RCC 2400, स्टील 7850, वॉटर 1000, ब्रिक 1800, ग्रॅनाइट 2600 ते 2700, ग्लास 2500, ॲग्रिगेट 1450, सँड 1600, त्यानंतर PVC 1350 ते 1450, ग्लास 2500. हे तुम्ही लक्षात ठेवा. तर हे तुम्हाला मी वॉटर सिमेंट रेशो असेल, वॉटर किती रिक्वायरमेंट लागते ते तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर सिमेंट बॅगमध्ये किती सिमेंट बॅग बसतात एका मीटर क्यूबमध्ये हेही तुम्हाला सांगितलेलं आहे. अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर इथून पुढे देखील अशा पद्धतीचा कंटेंट मी तुम्हाला देणार आहे. अतिशय महत्त्वाचे जे काही पॉईंट आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी, आता आपण मराठीमध्ये व्हिडिओ बनवतोय, भविष्यामध्ये आपण हिंदीमध्ये त्याचबरोबर इंग्लिशमध्ये पण व्हिडिओ बनवूया आणि पुढे जाऊया. माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून माझं ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही तुम्हाला मिळेल. एक्झामच्या दृष्टिकोनातून एक्झामला जेवढं पाहिजे तेवढंच मी देणार, फापट पसारा देणार नाही. पॉईंट टू पॉईंट, कट टू कट मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो. आणि म्हणून तुम्ही माझं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. एकदा तुम्ही पहा, तुम्हाला जर पुढच्या 3 ते 5 महिन्यामध्ये, काय सांगतो बघा, पुढच्या 3 ते 5 महिन्यामध्ये जरी एक्झाम क्रॅक करायची असेल तर तुम्हाला माझं ॲप्लिकेशन डाउनलोड करणं भागच आहे. डाउनलोड केल्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला क्वालिटी देईल. त्याचबरोबर आपण तिथं वेगवेगळ्या पद्धतीच्या मेंटरशिप बॅचेस असतील. फक्त तुम्हाला मी सल्ला देणार, तुम्हाला मी 1 to 1 फेस टू फेस किंवा फोन करून सातत्यानं तुम्हाला मी आधार देत राहणार. अशा पद्धतीच्या बॅचेस देखील आपण लॉन्च करतोय. त्याच्यामुळे तुम्ही माझं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि व्हिडिओमध्ये माझ्या काय राहिलं असेल तर मला कमेंट करून सांगा की हे ॲड करा. आपण भविष्यात भरपूर ॲड करणार आहे. जसं जसं मला आठवलं तसं मी ॲड करतोय. ओके, तर माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.